इस्त्री करून येतो सगळ्यात पहिली. तर काय विषय झाला माहिती आहे का, ह्यो जो रोड आहे ना पूर्णपणे सामसूम, इकडे रोड आहे पूर्ण माझ्या मागं. तर आम्ही स्नान तर करून आलोय. जटातून गंगा वाहत्याच धावले. तर सगळ्यांना रामकृष्ण. अरे तर आज इंटरव्ह्यू देतोय कसं काय, म्हणजे एकच वाटतेले दिसत. तर विषय काय माहिती आहे का, तर रामकृष्ण अरे आज कसं काय माहिती आहे का, विषय आहे की आज आम्ही जाणार आहे पंढरपूरला. तर काय सीन आहे, आमचे सगळे मित्रमंडळ जाणार आहे पंढरपूरला. तर आवाज कमी येत असेल तर स्टार्टिंग तिथूनच करतोय. जर ब्लॉग व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि यात्रेचा ब्लॉग टाकलाय जर कुणी बघितलं नसेल तर बघा, कमेंटमध्ये लिंक टाकेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेल. तर बघा, जर एखादी शिविधा आली तर समजून घ्या. चला ब्लॉग व्हिडिओ स्टार्ट करतोय. सगळ्यात पहिले बघा, एक मिनिट मला तो बॅक कॅमेऱ्यातून बघा. स्टार्टिंगला पहिला तर मी दिसतोय समोर. तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जर केलं नसेल तर प्लीज करा लाईक आणि सबस्क्राईब करा. तर स्टार्टिंगला येतं बघा, इस्त्री गरम आहे का बघूया. इस्त्री गरम झालेली आहे. हे एक शर्ट घेणार आहे मी, म्हणतो एक्स्ट्रा घेऊ. एक मांजराचा आवाज यायला लागला मला, जाऊ दे. तर हे तर माझा पट्टा आहे बघा. हे टॉवेल हँडर पण घेतल्या. इथं शर्ट इस्त्री करतो. ही बॅग घेणार आहे. ही 11वीतली बॅग आहे माझी. 11वीतली, 11वीत जाताना मी घेतलेली बॅग आहे. तर चला आवरा घेऊया आपण लगेच, आणि नंतर तुम्हाला मी सांगतो. तर तुम्हाला नंतर मी तो आम्ही गाडीतून बसताना, म्हणजे आता लय घायला झाल्या मला. मी म्हणलो ब्लॉग करू का नको, परत चला स्टार्ट करतो. इस्त्री करून येतो सगळ्यात पहिली. कडक तर इस्त्री मारता येणार नाही, सॉफ्ट मारतो. अशा तर आम्ही निघालोय आमच्या सोबत बघा. ही गाडी बघा, चार जण आहे. बसा 4 जण. पोलीस मध्ये एक मिनिट. तर अशी गाडी आहे बघा. इथं बसतो पाहिजे कडेला. तर एक 2 3 4 5 6 7 8 1 8 9 10 जण आहे. तर आता पेट्रोल टाकायसाठी गाडी थांबली आहे. बघा पेट्रोल पंप आहे आमचा. हा बघा माझा पेट्रोल पंप आहे. पंढरपूरवर एका तासात बसणार आहे मी आता. खूप शोधानंतर घाली चहाची टपरी व्यवस्थित बघू शकता. तर काय विषय झाला माहिती आहे का, ह्यो जो रोड आहे ना पूर्णपणे सामसूम, इकडे रोड आहे पूर्ण माझ्या मागं. इकडे बघू शकता. ह्यो मागे पूर्ण एनजीओ रोड आहे पूर्णपणे मोकळा. म्हणजे इथं फक्त गाडी 2 व्हीलरवरून जाणारच ना पूर्णपणे हालत मुश्किल पूर्ण. आता ह्यो सीन बघा इथं तुम्हाला माऊली ढाबा. सध्या चहा पिऊन झालाय. आता इथनं नॉनस्टॉप गाडी पंढरपूरला. तर ह्या रोडला कुठली गाडी नाही बघा. आम्ही पंढरपूरला पोहोचलाय. एक मिनिट थांबा. तर अशा तऱ्हेने आम्ही अशा तर आम्ही पंढरपूरला पोहोचलो आहे. बघू शकता बाय. तर पंढरपूर पोहोचलाय आम्ही. इकडे बघतो तिकडे सगळेजण माणसं चालत ह्याला लागली असेल थंडी. ह्याला पूर्ण थंडी लागली, म्हणजे ह्याला लय थंडी लागली. जो माझा टी शर्ट तुम्ही त्याला त्यानं ऑलरेडी टी शर्ट घातलाय, त्याच्यावर माझा थंड आहे मरा आहे. तर असे बघा प्रत्येक जागी बघा. थांबा तर पंढरपूरमध्ये एंट्री झाली आहे आमची. मी पहिल्यांदा झाले पंढरपूरला, पहिल्यांदा फर्स्ट टाइम पंढरपूरला आले. तर ही बघा ह्यो सीन होते बघा पंढरपूरमध्ये. पहिल्यांदा आल्याला हे डांब बघितलं. डांबावरती जे नामचित्र बघितलं ना, भारी वाटलं. हे बघा ते बघा. आणि इथं तुम्हाला विचारतं गाडी पार्क करायला तुम्ही 10 ते 15 मिनिट दर्शन घेऊ शकता. असं गणेश असतं का? नसतंय काय. पिऊन झालाय मी काय चहा पिलेला नाही, कारण मला आहे उष्णतेचा प्रॉब्लेम. चहा जास्त पिली की परत प्रॉब्लेम पडतो, परत सगळं शरीराला प्रॉब्लेम पडतो. त्याच्यामुळे मी नाही चहा जास्त पित.
तर मगाशी पिलता बघा गाडी थांबलेली तर आता नाही पिलेलच्या. तर आता जायचं बघा आमच्यातल्या गल्लीतला का भाव आहे काय सांगायचं. गल्लीतला एक पोरगा नाही त्याची सिस्टर येते दिली. मग तो विषय आहे की ते आले तिथं आता त्यांचे परत निघाले. त्यांना चहा भाजला आहे. आता त्यांच्यावर जायचं त्यांच्या तिथं रूमवर जाऊन झोपायचं आणि सकाळी उठून मस्तपैकी मला सकाळी जातो तर काही विषय येतो. तर आता मी इथं निघालो चंद्रमध्ये बागेमध्ये आंघोळ करायला. आलो चल. तर चंद्रबागेमध्ये आंघोळ करायचं आता निघालो आम्ही. कसं नाही तर 4-4-8 मग ज्याला आजार होता ना तो ताप आलता ते तिथं झोपवला. मग आता आम्ही निघालोय दिसत नसेल मी. तर आता आम्ही निघालोय चंद्रबागेमध्ये आंघोळ करायला. भूक काय होते चंद्रबागेमध्ये पाणी कमी आहे म्हणतात. भूक काय असं होते. तर चला तिकडे जाताना तुम्हाला लावतो मी. स्नान तर करून आले सगळे तुम्ही राहिलास तर मग माझ्यापेक्षा तू करा दिसतोस.
आलो खिचडी खायला सगळेजण, कारण सगळेजणांचा उपवास आहे असा विषय आहे. त्याच्यामुळं आम्ही सगळेजण आलो खिचडी खायला. बघा बाहेर आलो आहे कारण आम्ही निघालो आहे आमच्या गावचं मठ आहे इथं पंढरपूरमध्ये, तिथे निघालो आहे. तर त्या मंदिरापाशी तर पोचलो आहे कैकाडी महाराजांच्या. तर आता त्याच्याकडं आमचं मठ आहे. तर तुम्हाला इथलं दर्शन म्हणजे इथलं तुम्हाला व्ह्यू दावतो, एवढा छान आहे ना. आता तुम्हाला दावतो मी वरती मनमोहन मुकुंदांची बघा बसलेल्या मूर्ती आहे. त्याच्या खाली बघा ते 5 नाग तिथं बघा, ते बघा तिकडे बघा सगळं म्हणजे. आणि इथं महाराजांचा मध्ये फोटो. तर माझी पिंड पिंड जावली असते मी, पण येणार आहे ट्रेन समोरून ट्रेन समोरून ट्रेन येणार जाता तुम्हाला जातो पिंड. पिंड म्हणतो काय इथे मंदिरावरती पिंड आहे, मंदिरावरती. असं तर आमचं आगमन झालेलं आहे. तर हे बघा आम्ही आज जात आहे. मुंबईला सगळे गेले तिथे मी आले तर मागं, मग तो फोटो काढला. आता व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तो व्हिडिओ काढला मागं बघा. सगळीजण गावलेत मग इथं काढला व्हिडिओ आणि फोटो काढला काय आता व्हॉट्सअपला सगळे शेअर होणार. शाबू दिलता त्यांना चालू खायचं. आमचा कंप्लीट झाला खायचा. आता आम्ही हलतो त्यांनी दिलं तर शाबू ते गेले. आता आम्ही तिथं जातो गाडी जात बसणार आता आणि तिथं डायरेक्ट घरला बघून आणि काय ठरते का. तर चला आम्ही आता जाणार आहे. बघा आत कसं आहे स्टार्टिंगलाच बघा असं बी बघा मिळतं. ओ मला माहीत नव्हतं हे आहे ते, खरं सांगते मला माहीत नव्हतं. हे बघा हा काय अरे महाबली हनुमान. हे बघा श्रीकृष्ण प्रभू श्रीराम. काय बॅग अडकवण्याची मशीन केली. ही पुढे बॅग अडकली असं काय नाही. हे गंमत आहे आता मला आवाज राहिले तर हे मागे एक बॅग आहे यार माझी. कसं लाव कसं हां हे बघा मागे एक बॅग अडकवली. हे बघा हे बघा मंदिर जर तुम्ही तर आला नसाल तर एकदा येऊन बघा. चेष्टा नाही करत, खरोखर सांगतो पंढरपूरमध्ये एकदा येऊन बघा. तुम्हाला पंढरपूरमध्ये म्हणजे नाथांचं पण दर्शन होईल. हे तर तुम्ही बघलं ना विषयच क्लोज आहे. थांबा तुम्हाला दाव तुम्ही. हे बघा इकडं मगर आणि त्या साईडला मासा आणि 2 शिव. नाही सॉरी इकडं शिव तिकडं वाघ आणि तिकडे गणपती मोरया. हे कोण आहे ते र हे मला कळलं नाही कोण आहे ते. आणि तिकडं बघा हे बघा सगळं म्हणजे तिकडं अर्जुन आहे तिकडे. कोण आहे ते कोण रथ चालत ते श्रीकृष्ण तेच की त्याच्या मागं तिकडून बसले. मग असं कोण श्रीकृष्ण असं बसले का त्यांच्या काही असं नाही श्रीकृष्ण ते आहेत ना ते चंद्रदेव आहेत. मागं चंद्र आहे ते मग ते सूर्यदेव असतील. हां आणि इकडं मध्ये हातवर ते कश्यप श्रीकृष्ण मग कोण ते मध्ये हातवर केले. हां हिरण्य कश्यप ना पितामहा ना पितामहा 2 बहुतेक द्रोणाचार्य ते गणपती मोरया ते बारबरीक ते मुंडके उडले ना ते थांबतात मी आलो चल. ते जे मुंडके दिसत नाही फक्त ते बारबरीक. तुम्हाला एवढेवरती बघा नाही. हे बघा जटातून गंगा वाहते हे दावलं आहे बघा. हां भोलेनाथांच्या जटातून गंगा वाहते दावले हे बघा पूर्णपणे तुम्ही बघू शकता. हे बघा म्हणजे जर तुम्हाला बघायचं असेल ना विषयच नाही आवाज नाथ खोळा काय विषय नाही. हे बघा जटातून गंगा वाहतेच दावले. हे बघा
विष्णुनाथ विष्णू स्वतः विष्णू हे बघा साईबाबा हे बघा भक्ती कला म्हणजे कलाकृतीचा विषय नाही इथं जर तुम्ही आला ना तर काय विषय नाही तुम्ही इकडं बघा मी असं म्हणलं की तुम्हाला काय प्रॉब्लेम जर तुम्ही इथं आला ना तर विषयच नाही नागपुरा ते काय बघा अर्धं दर्शन केलं म्हणजे पूर्णपणे बघितलं नाही याची माग आहे ना दिसतंय हे पूर्णपणे बघितलं नाही हे बघू शकत नाही कारण आम्हाला जरा लेट जातं त्याच्यामुळे जायचं होतं आता तर बघितलं असतं सगळं तुम्हाला दावलं असतं विषय काय झाला आता जायचं आहे मला आता विषय असं राहिला त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे ना नाहीतर काय सगळं बघितलं असतं जेवढं आम्ही बघितलं तेवढं तर चांगलं होतं आता जे पुढचं आहे ते याच्यापेक्षा चांगलं असणार आहे कारण आता तुम्ही जर कधी इकडे आलं तर बघा आता काय विषय झाला माहिती आहे का आता जरा गाडी थांबवल्या पोरांना बसून जरा पाय दुखायला लागलेत ना त्याच्यामुळे जरा गाडी पोरांना थांबवल्या तर म्हणजे वातावरण खरं सांगू नये इकडचं आता आम्ही बघतो तर भारी वाटलं कारण पावसाळ्याचं वातावरण आहे ऊन नाही जास्त आणि विषय काय माहिती आहे का ऊन जास्त नाही ना त्याच्यामुळं नाही वातावरण एकदम थंड आहे हवा सुटल्या वारीमध्ये इकडं आणि जास्त नाही रोड एकदम मोकळा म्हणजे रोडच्या कडल झाड नाही ते एकदम रोड मोकळा आहे आणि त्या दिवशी रोडला जास्त गाडी नाही आणि पूर्ण हिरवं गवत सगळीकडं आणि मध्ये नदी म्हणजे नदी पात्र आहे का काय तळ हे माहीत नाही मला नक्की पण नदी जातो तुम्हाला 1 मिनिट तुम्ही फक्त येऊ बघा म्हणजे आज म्हणजे काल आज जरा मला बरं वाटलं बरं का तर सांगतो तर सगळेजण समोर गेलेत पुढे गेलेत आणि मी माग आहे म्हणजे व्हिडिओ ब्लॉग करण्यासाठी येताना थोडा म्हणजे तिथून निघताना ब्लॉग थोडा चांगला करू शकलो नाही कारण जो आजार होतो ना तो थोडा जास्तच आजार झाला त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो त्याच्यावर ते जाऊन द्या तुम्ही आता पुढचा व्हिडिओ बघा तुम्हाला दाखवतो व्ह्यू तर ते बघा असं व्ह्यू बघा तुम्ही ते बघा सगळे नदीपात्राकडे गेले नदीपात्रात तेवढं काय आम्हाला माहीत नाही काय ते बघा हे पूर्ण हिरवं सगळीकडे हे बघा पूर्ण हिरवं जर असं आमच्याकडे असलं ना तर आम्ही खेळायला जायला खेळणार बघत नाही हा पूर्णपणे हायवे का रोड नाही मला माहीत नाही हां सॉरी रोडच हायवे तर माहिती नाही मला हा बघा आता काय होतं मी तुम्हाला पुढं सांगतो आता घरी जातो का नाश्ता करतो मला माहिती बघूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा तर शेअर करा आपल्याला चांगलं पुढे चला समजा आज मी पुढे काय करतो म्हणतो ढगांचा एकदम भारीमध्ये व्हिडिओ करतो तुम्ही बघा आता ढगांचा सगळेजण गेले मागा चहा प्यायला हे बघा तर चला मी बी जातो आज लय चहा झाला लय म्हणजे लय चहा झाला लय चहा झाला आज आपण तर झाला आहे माझं तर झाला त्यांच्या मागा चालू काय हॅलो तर जाताना तुम्हाला आता मला तर नॉनस्टॉप गाडी सांगा 3:30 म्हणजे 4 वाजले 3:30 म्हणजे मला 4 वाजले तर बुक काढायचं काय सीन झाला तुम्हाला एक मिनिट
घरापाशी पोहोचलोय. तर पाऊस थोडा थोडा चालू तर उचलतो आम्ही सगळे टी शर्ट माझा. तर आता मस्त मी खात बसतोय. तर आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर असं मुळा पुढल्या ब्लॉगमध्ये जर आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर जर असं कुठं बाहेर गेलो, जर असं इंटरेस्टिंग असलं नाही असं नवं, तर बघा तुम्ही ब्लॉग आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. मी असं ब्लॉग व्हिडिओ करतच राहीन 8-10 दिवसातून. तर लाईक सबस्क्राईब करा आणि मिळवा पुढच्या व्हिडिओला. तर धन्यवाद.